आज जगातल्या 25% जास्त लोकांना झोपेच्या संदर्भातील तक्रारी आहेत. झोप उशिरा लागणे किंवा झोप कमी लागणे या संदर्भातील अनेक कारणं आहेत. उदाहरणार्थ शारीरिक दुखणे, मानसिक आजारपण, भीतीदायक वातावरण किंवा वातावरणामध्ये लख्ख प्रकाश, लोकांचा गोंगाट, असह्य तापमान, दुर्गंध. पण या सगळ्याच कारणांपैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे चुकीच्या धारणा. झोप कमी लागली किंवा झोप लवकर लागत नसेल तर उद्या माझी बुद्धी चालणार नाही, मला अशक्तपणा जाणवेल, मी वारंवार आजारी पडू शकतो, मी लवकर वयस्कर होऊ शकतो किंवा मला कायमस्वरूपी मोठा आजार लागू शकतो अशी मनात भीती असते. आता माझं काही खरं नाही, जे नको ते होऊ शकतं, असे असंख्य चुकीचे विचार मनात येत असतात. याच्यावर उपाय काय? तर ज्या ठिकाणी काही कारणं असतील त्याचा शोध घेणे आणि योग्य उपाय करणे. ज्या ठिकाणी चुकीच्या धारणा असतील त्या दुरुस्त करणे ही आपली सगळ्यांचीच गरज आहे. लक्षात ठेवा, आपल्या स्वतःच्या शरीरात 99% जास्त क्रिया ह्या नैसर्गिक आहेत. 1% कमी क्रिया आपण स्वेच्छेने बदलू शकतो. उदाहरणार्थ बुद्धीवर नियंत्रण मिळवणे, मनावर नियंत्रण मिळवणे, चुकीच्या धारणेत बदल करणे, ह्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. कुठलाही व्यक्ती झोपेमुळे मरत नाही. तो मरतो तो चिंता, भीती किंवा नैराश्याने. परमेश्वर ही काही एखादी व्यक्ती नाही, तुमच्या माझ्यासारखी डोळा, नाक किंवा शरीर धारण केलेली. तो तुमचा वेगळा आणि माझा वेगळा असं नाही. ती एक अद्भुत शक्ती आहे आणि आपण सर्वजण त्याचा अंश आहोत. ते एखाद्या शरीरासारखे आहे आणि आपण सर्वजण त्याच्या पेशी आहोत. तर ती शक्ती समर्थ आहे आपली काळजी घेण्यासाठी. त्यामुळे नैसर्गिक क्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा अहंकार सोडा. आज आपल्या मन आणि बुद्धीवर चुकीच्या शक्तींनी ताबा मिळवलेला आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या मन आणि बुद्धीवर ताबा मिळवायचा आहे. त्या अनुषंगाने चुकीच्या धारणा, चुकीच्या सवयी स्वप्रयत्नांनी हळूहळू दुरुस्त करावे लागतील. त्यामुळे चालत राहा. परमेश्वर आपल्या सर्वांनाच बुद्धी, शक्ती व यश देईल.